कुवत आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना गोकुळमध्ये हस्तक्षेप करावा लागतो असं संदीप पाटलांचा एक आरोप आहे. काय वाटतं? आता त्यांनी काय बोलावं हा त्यांचा भाग आहे. ही सत्ता महायुती म्हणूनच येणार आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. आरोप तुमच्यावर आहे सगळ्या नेत्यांनी. त्यामुळे 10-0 झालं. सगळे कोल्हापूर नेते जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं महायुतीचं नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायतींमध्ये घवघवीत यश मिळाले, त्याच पद्धतीनं गोकुळमध्ये सुद्धा तेवढंच सक्सेसचं यश मिळणार आहे. आणि हे यश मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्रावहिनी पवार साहेब, या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्यानंच मिळतं आहे आणि ते पुढेही मिळणार आहे. ही सत्ता येणार आहे, त्याच्यामध्ये त्यांचा मोठा आणि सिंहाचा वाटा हा असणारच आहे. त्यामुळे पलीकडच्या बाजूला कोण काय म्हणते याच्याशी आमचा काय मतलब नाही. ते आमचे नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गोकुळच्या माध्यमातून राज्यात आपल्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना चांगल्या पद्धतीचा न्याय द्यायचं काम आम्ही करणार आहोत. पाटील म्हणतायत की माहिती तुम्ही म्हणताय माहितीचं भांडण मिटलंय, पण ते समोर म्हणतायत तो अजून भांडण मिटलेलं नाही. त्यांचं लक्ष त्या भांडणाकडे आहे.